नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप पारवे, संचालक ब्राइट करिअर अकॅडमी मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आजचा आपला नवीन टॉपिक आहे इंग्लिश ग्रामरचा अतिशय उपयुक्त टॉपिक आहे, जो प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा टॉपिक आहे आणि त्या टॉपिकचं मित्रांनो नाव आहे टेन्स। त्या टॉपिकचं नाव आहे मित्रांनो टेन्स। चला तर आजचा हा आपला नवीन टॉपिक आपण सुरू करूया, ज्याचं नाव आहे टेन्स। मित्रांनो, टेन्स समजून घेण्याच्या पूर्वी आपल्याला टेन्सची नेमकी डेफिनेशन काय होते ते समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे। चला तर समजून घेऊ आपण टेन्सची डेफिनेशन, त्यानंतर टेन्सचे प्रकार आणि त्यानंतर शेवटी समजून घेऊया आपण टेन्सचे उपप्रकार काय आहे। म्हणजे फर्स्ट we have to understand the definition of tense, the next will be the part of tense, and next will be the sub kind of tense we will discuss on the today's topic. Let's begin the today's topic. First we have to learn what is tense. Here you can see, मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता टेन्स म्हणजे काय। टेन्सला मराठीमध्ये मित्रांनो काळ असे म्हणतात आणि या काळाची आपण डेफिनेशन बघू। वी यूज टेन्स फॉर डिनोट द टाइम अँड ॲक्शन वेदर समटाइम इन द प्रेझेंट, समटाइम इन द पास्ट और समटाइम इन द फ्युचर। टेन्सचा अर्थच होते मित्रांनो, टेन्स म्हणजे काळ ही एक अशी प्रक्रिया आहे की एखादी घटना नेमकी केव्हा घडली, एखादी घटना एखादं काम आपण केव्हा करतो ते कामाचा वेळ दर्शवणे, टाइम दर्शवणे किंवा एखादी केलेली कृती दर्शवणे यासाठी आपण काळाचा उपयोग करतो। म्हणजे एखादी कृती किंवा एखादं काम आपण वर्तमान काळात केलं म्हणजे सध्या करतो आहे, किंवा एखादं काम आपण करून चुकलेलो आहे म्हणजे भूतकाळात केलेलं आहे, किंवा एखादं काम आपण करणार आहोत म्हणजेच भविष्य काळात करणार आहोत, म्हणजे भविष्य काळ दर्शवणे। म्हणजे एखादी कंडिशन, एखादी वर्क, एखादी कृती आपण प्रेझेंट मध्ये करतो आहोत, पास्ट मध्ये करतो आहोत किंवा फ्युचर मध्ये करतो आहोत, हे दर्शवण्यासाठी मित्रांनो टेन्स कशाचा वापर करतात मित्रांनो? टेन्सचा वापर करतात। मित्रांनो हे सर्वच्या सर्व कृती हे वर्क दर्शवण्यासाठी मित्रांनो टेन्सचा वापर करतात। आणि या टेन्सचे मित्रांनो तीन प्रकार आहे। मुख्य किती प्रकार आहे? तीन प्रकार आहे। त्या तीन प्रकाराचा आपण समजून घेऊया, तीन प्रकार कुठले आहे आणि लक्षात असू द्या मित्रांनो, आणि तुमच्या वहीमध्ये ते नोंद सुद्धा करून घ्या। बघा मित्रांनो, या टेन्सचे प्रमुख तीन प्रकार पडतात। पहिला प्रकार आहे मित्रांनो प्रेझेंट टेन्स। पहिला प्रकार काय मित्रांनो? प्रेझेंट टेन्स। या प्रेझेंट टेन्सला मित्रांनो मराठीमध्ये वर्तमान काळ म्हणतो। वर्तमान काळ म्हणजे सध्याची चालू स्थिती सांगणे, सध्याची करंट सिच्युएशन सांगणे, सध्याची सिच्युएशन सांगणे। म्हणजे आपण सध्याचे, जसं फॉर एक्झाम्पल मी आता तुम्हाला शिकवत आहे, ही अशा प्रकारची कंडिशन सांगणारा काळ म्हणजे वर्तमान काळ। वर्तमान काळ म्हणजे आहोत ती स्थिती सांगणे, सध्या आता मी तुम्हाला शिकवत आहोत, म्हणजे हे सुद्धा एक वर्तमान काळाचं एक्झाम्पल झालं मित्रांनो। ठीक आहे, पहिला काळ आहे, मुख्य काळ आहे मित्रांनो प्रेझेंट टेन्स, आणि या प्रेझेंट टेन्सला वर्तमान काळ असे म्हणतात मित्रांनो। दुसरा काळ आहे पास्ट टेन्स। दुसरा काळ आहे मित्रांनो पास्ट टेन्स। पास्ट टेन्सचा मित्रांनो अर्थ होते भूतकाळ, एखादी गोष्ट घडलेली आहे, एखादं काम आपण करून चुकलेलो आहोत हे सांगणारा काळ म्हणजे भूतकाळ होय। म्हणजे जी घटना घडलेली आहे, जे काम आपण केलेलं आहे ती कृती सांगणे म्हणजे भूतकाळ होय। फॉर एक्झाम्पल आपण मागच्या लेक्चरमध्ये काही ग्रामरचे काही लेक्चर पाहिलेले आहे, म्हणजे ते शिकवलेले आहे मी आणि युट्यूबवर अपलोड सुद्धा केलेले आहे। म्हणजे ती गोष्ट जी घडली आहे ते लेक्चर जे मी शिकवलेले आहे ते पास्ट मध्ये गेले मित्रांनो। ठीक आहे, हे झालं आपण पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, म्हणजे काळाचा दुसरा प्रकार मित्रांनो भूतकाळ आहे, त्याला पास्ट टेन्स म्हणतो। आणि मित्रांनो काळाचा तिसरा प्रकार आहे फ्युचर टेन्स, आणि या मित्रांनो या
फ्युचर टेन्सला भविष्यकाळ असे म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो? भविष्यकाळ. म्हणजेच आता भविष्यकाळ जर एक्झाम्पलच्या माध्यमातून सांगायचं झालं, मी एखाद्या पुढे तुम्हाला लेक्चर शिकवणार आहे. जसं आता हे आजचा लेक्चर आपला काळ आहे, काळाचा आपण दुसरा पार्ट शिकवणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. तो आहे आपला काळाचे प्रकार आणि काळाचे प्रकार एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण शिकवणार आहे. शिकवला का? नाही. शिकून चुकलेलो आहे का? नाही. पण मी तो शिकवणार आहे मित्रांनो, म्हणून तो भविष्य काळामध्ये गेला. कुठे गेला मित्रांनो? तो का भविष्य काळामध्ये, म्हणजे फ्युचर टेन्स मध्ये. आता पुढील लेक्चर मी पार्ट 2 शिकवणार आहोत, तो फ्युचर टेन्स मध्ये येणार आहे. आता बघा मित्रांनो, आपण काळ तर पाहिले. पहिला काळ आहे मित्रांनो प्रेझेंट टेन्स, म्हणजे वर्तमान काळ, सध्याची चालू स्थिती सांगणारा काळ. दुसरा काळ आहे मित्रांनो पास्ट टेन्स, म्हणजे भूतकाळ, गेलेला काळ. एखादी घटना झालेली आहे, मी एखादा लेक्चर तुम्हाला शिकवून अपलोड केलेला आहे, तो लेक्चर सुद्धा भूतकाळ तुम्हाला डिनोट करतो. आणि तिसरा काळ आहे मित्रांनो फ्युचर टेन्स, याला आपण भविष्य काळ म्हणतो. म्हणजे तुम्हाला एखादा नवीन लेक्चर मी घेऊन शिकवणार आहोत, तो शिकवलेला नाही, म्हणजे भविष्यात शिकवणार आहोत. म्हणजे हा एक प्रकारचा फ्युचर टेन्स तुम्हाला डिनोट करणार आहे. ठीक आहे. आता बघा, या तिन्ही काळाचे एकूण 3 काळ आहे मित्रांनो, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. आणि या प्रत्येक काळाचे मित्रांनो 4 प्रकार आहे, म्हणजे त्याला आपण सबस्टेन्स म्हणतो, उपप्रकार. प्रत्येक काळाचे मित्रांनो 4 उपप्रकार आहेत. ते उपप्रकार आपण आजच्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. ते तुम्ही व्यवस्थितपणे समजून घ्या आणि तुमच्या वहीमध्ये मित्रांनो नोट करा, जेणेकरून तुमची प्रेझेंट टेन्सचे कन्सेप्ट पूर्ण होईल. आणि प्रेझेंट टेन्स काय आहे, प्रेझेंट टेन्सचे किती प्रकार आहे आणि त्याचे उपप्रकार काय आहे हे तुम्हाला समजून जाईल. बघा मित्रांनो, प्रेझेंट टेन्सचे प्रत्येकाचे 4 प्रकार आहेत. प्रेझेंट टेन्सचे 4 आहे, पास्ट टेन्सचे सुद्धा 4 आहे आणि फ्युचर टेन्सचे सुद्धा मित्रांनो 4 प्रकार आहेत. म्हणजे 4 म्हणजे एकूण 4 + 4 + 4 म्हणजे 4 + 4 + 4 = 12. म्हणजे एकूण 3 मुख्य काळाचे 4 4 4 असे उपप्रकार आहे. एकूण 12 उपप्रकार आहे मित्रांनो. आता हे 12 उपप्रकार कोणते आहे हे मी तुम्हाला समजून सांगतो. पहा, प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार कोणते आहेत. पहिला आहे मित्रांनो, पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, मराठी त्याचा अर्थ होतो साधा वर्तमान काळ. दुसरा आहे मित्रांनो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, याचा मित्रांनो अर्थ होतो चालू वर्तमान काळ. तिसरा आहे मित्रांनो प्रेझेंट परफेक्ट टेन्स, म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा अर्थ होतो मित्रांनो पूर्ण वर्तमान काळ. आणि शेवटचा प्रकार आहे मित्रांनो प्रेझेंट टेन्सचा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजेच पूर्ण चालू वर्तमान काळ. हे आहे प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ, प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ, प्रेझेंट परफेक्ट टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ, यालाच मराठीत अपूर्ण वर्तमान काळ सुद्धा म्हणतात मित्रांनो. तिसरा प्रकार आहे प्रेझेंट टेन्सचा प्रेझेंट परफेक्ट टेन्स, म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. आणि शेवटचा प्रकार आहे मित्रांनो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, यालाच मराठीत चालू पूर्ण वर्तमान काळ असे सुद्धा म्हणतात. हे झाले मित्रांनो प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार. आता बघायचे आपल्याला पास्ट टेन्सचे 4 प्रकार. पहिला मित्रांनो सिंपल पास्ट टेन्स, याचा मराठीत अर्थ होतो साधा भूतकाळ. दुसरा मित्रांनो पास्ट कंटिन्युअस टेन्स, याचा अर्थ होतो मित्रांनो अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ. तिसरा प्रकार आहे मित्रांनो पास्ट परफेक्ट टेन्स, म्हणजेच पूर्ण भूतकाळ. आणि शेवटचा प्रकार आहे मित्रांनो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ. हे झाले मित्रांनो 4 पास्ट टेन्सचे प्रकार. म्हणजे 4 + 4 8 प्रकार झाले. परत एकदा रिवाइज करू. पास्ट टेन्सचे 4 प्रकार: सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ, पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ किंवा अपूर्ण भूतकाळ, पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ. ठीक आहे मित्रांनो. आता आपण शेवटचा प्रकार बघूया फ्युचर टेन्स आणि फ्युचर टेन्सचे 4 प्रकार. फ्युचर टेन्सचे 4 प्रकार सांगायचे झाले, फ्युचर टेन्सचा पहिला प्रकार आहे मित्रांनो सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. दुसरा आहे मित्रांनो फ्युचर कंटिन्युअस टेन्स, परत चालू भविष्यकाळ म्हणजे अपूर्ण भविष्यकाळ. फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. आणि शेवटचा प्रकार आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ. म्हणजे परत आपण रिवाइज करू फ्युचर टेन्सचे 4 प्रकार: सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ, फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ,
फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू भविष्यकाळ। असे मित्रांनो प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स याचे एकूण 4 उपप्रकार पडतात, सबस्टेन्स पडतात आणि हे 4 मिळून एकूण 12 उपप्रकार पडतात। परत मी तुम्हाला रिवाइज करून देतो बघा। सिंपल फ्युचर टेन्स प्रेझेंट टेन्सचे 4 आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। मित्रांनो लक्षात ठेवा आणि तुमच्या वहीमध्ये नोंद करा। पास्ट टेन्सचे 4 प्रकार आहे, सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। त्यानंतर मित्रांनो फ्युचर टेन्सचे 4 प्रकार आहे, सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। हे ऑल ओव्हर जे तुम्हाला दिलेले आहे हे तुमच्या वहीमध्ये मित्रांनो नोंद करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात येणाऱ्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी हे काळ काय आहे तुम्हाला समजून येईल। आता आपला यावरचाच नेक्स्ट लेक्चर आपण आहे मित्रांनो, तो आहे या 12 काळाचे जे प्रकार आहे, 3 काळाचे जे प्रकार आहे त्या उपप्रकाराचे आपण काही एक्झाम्पल पाहू, जेणेकरून तुम्हाला एक्झाम्पल आणि त्याचे फॉर्म्युलेज काय आहे ते तुम्हाला समजून जाईल आणि तुमची काळाबद्दलचे कन्सेप्ट लक्षात येईल आणि तुम्हाला या काळावर आधारित स्पर्धा परीक्षेमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तुम्हाला काहीही अडचण न येता सोडवता येईल। मित्रांनो हा झाला आपला 10चा पहिला लेक्चर पार्ट 1 आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण या 10चे एक्झाम्पल पाहूया आणि आजचा लेक्चर तुम्हाला मित्रांनो कसा वाटला हे तुम्ही आम्हाला नक्कीच कळवा आणि आमच्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलसोबत जोडून राहा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आणि सबस्क्राईब सुद्धा करा। धन्यवाद।